नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून स्वागत. साध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची, जी माहिती आपण सर्वांनी थंबनेलमध्ये पाहितली आणि जी माहिती आपण सर्वांनी टायटलमध्ये वाचली, ज्या माहितीच्या अनुसार आता आपण सर्वांनी कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून अशा पद्धतीनं करायला हवा टोमॅटोचा वापर. होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती ही कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आता आपण सर्वांनी अशा पद्धतीनं करायला हवा टोमॅटोचा वापर. पण जो सामान्य कुक्कुटपालक बांधव तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून कशा पद्धतीनं करायला हवा आपण सर्वांनी टोमॅटोचा वापर. कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून टोमॅटोचा वापर करत असताना दररोज याचं प्रमाण किती घ्यायला हवं. टोमॅटोचा वापर दररोज कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून जर आपण सर्वांनी केला तर याचा आपल्या कोंबड्यांना कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा. चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया जाणून. या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा. आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, ज्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांसाठी दडलेली आहे सध्याची सर्वात महत्त्वाची माहिती, ज्या माहितीच्या अनुसार आता आपण सर्वांनी कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून अशा पद्धतीनं करायला हवा टोमॅटोचा वापर. पण जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे तो मात्र सध्या विचारायला लागला की अखेर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून टोमॅटोचा वापर का करावा. अखेर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून दररोज टोमॅटोचा वापर हा किती प्रमाणात करावा. टोमॅटोचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून कशा पद्धतीनं करायला हवा आणि टोमॅटोचा वापर कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून जर आम्ही दररोज केला तर याच्यामुळे आमच्या कोंबड्यांना कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा. चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर. तर बघा मित्रांनो, कोंबड्यांना जर आपण दररोज खाद्य म्हणून टोमॅटो दिले तर याचा कोंबड्यांना खूप मोठ्या पद्धतीनं होऊ शकतो फायदा. मग टोमॅटोमध्ये कोणते कंटेंट्स आहेत, त्यांचा कोंबड्यांना कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा, चला हे जाणून घेऊया. प्रथम हे समजून घेऊयात की टोमॅटोमध्ये कोणकोणते कंटेंट आहेत. तर लक्षात घ्या मित्रांनो, टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ॲसिड आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई याचा उपयोग आहे तरी काय. बघा मित्रांनो, कोंबडीवरती जर कोणता आजार आला तर त्या आजारापासून कोंबडीला लवकरात लवकर बरं करायचं म्हटलं तर कोंबडीची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता मजबूत असणं गरजेचं आहे. मग अशा परिस्थितीत की कोंबडीवर आजार येऊच नाही आणि आला तर तो आजार लवकर निघून जावा याच्यासाठी कोंबडीची आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता विकसित करण्यासाठी व्हिटॅमिन सीची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात पडत असते आणि हेच व्हिटॅमिन सी टोमॅटोमध्ये भरभरून असते. दुसरीकडे कोंबडीला डायरिया होऊ नये, कोंबडीला पातळ संडास होऊ नये, कोंबडीला लूज मोशन होऊ नये म्हणून व्हिटॅमिन ईची आवश्यकता असते व लूज मोशन लवकरात लवकर भरपाईनं निघून जावं यासाठी व्हिटॅमिन ईची आवश्यकता असते. मग हे जे व्हिटॅमिन ई आहे हे सुद्धा भरभरून टोमॅटोत आहे. याच्यामुळं काय होते की व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी याच्यामुळं एकतर कोंबडीची आजाराविरुद्ध लढण्याची जी क्षमता आहे ती खूप जबरदस्त पद्धतीनं विकसित होत असल्यामुळे टोमॅटोचा दररोज वापर करणं कोंबड्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. मग या टोमॅटोचा वापर आपण जर दररोज केला तर याचा कोंबड्यांना कशा कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा, चला समजावून सांगतो.
बघा मित्रांनो, टोमॅटोचा जर वापर आपण दररोज करत असाल तर टोमॅटोच्या वापरामुळे आपल्या कोंबड्यांवरती आजार येण्याचं प्रमाण कमी होते आणि जे आजार आले आहेत ते तात्काळ दूरसुद्धा होण्यास सहकार्य होते. हे कशामुळे होते तर व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ईमुळे या दोघांच्या मिश्रणामुळे कोंबडीच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता ही जबरदस्त पद्धतीनं विकसित होते. रोगप्रतिकारक क्षमता जर जबरदस्त पद्धतीनं विकसित झाली तर याच्यामुळे कोंबडीच्या शरीरामध्ये एक सुरक्षा कवच तयार होते. या सुरक्षा कवचामुळे कसल्याही प्रकारचं बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन सहजासहजी सुरक्षा कवचाला भेदू शकत नाही आणि त्यामुळं कोंबडीवर आजार येण्याचं प्रमाण हे कमी राहते. चुकून मुकून कोणता आजार आला तर तात्काळ या असणाऱ्या रोगप्रतिकारक क्षमतेमुळे त्या आजाराची तीव्रता कमी होते आणि पर्यायानं आपली कोंबडी आजारी पडली तरी लवकर ती तंदुरुस्त होऊन जाते. तर हा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे की टोमॅटोच्या प्रतिदिवसाच्या वापराने आपण कोंबड्यांवरती येणारे आजार कमी करू शकतो आणि आलेल्या आजारातून कोंबडीला लवकरात लवकर तंदुरुस्त करून घेऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जर आपली कोंबडी तंदुरुस्त असेल, तिच्यावर जास्त प्रमाणात आजार नाही आले, तर तिला खाल्लेलं वगैरे सगळं पचेल आणि याच्यामुळं काय होईल की आपल्या कोंबडीची भूक वाढेल आणि तिनं खाल्लेलं सगळं पचल्यामुळं आपोआप आपल्या कोंबडीचं वजनसुद्धा वाढायला मदत होईल. म्हणजे टोमॅटोच्या योग्य वापराने आपल्या कोंबडीच्या वजनात सुद्धा आमूलाग्र वाढ होते आणि आपल्या कोंबडीचं वजन हे वाढून जाते. त्याचबरोबर या असणाऱ्या महत्त्वाच्या घटकांमुळे आपल्या कोंबडीच्या शरीरातील अंडे उत्पादन तयार करण्याची कॅपॅसिटी म्हणजे क्षमता सुद्धा डेव्हलप होते आणि याच्यामुळं आपल्या कोंबडीच्या अंडे उत्पादनात सुद्धा भर पडून जाते. म्हणजे आपण जर बघितलं तर कुक्कुटपालनात टोमॅटोचा वापर केल्यानं कोंबडीवर येणाऱ्या आजारांचं प्रमाण कमी होते. आजार आले तर ते लवकर बरे होतात. त्याचबरोबर कोंबडीच्या अंडे उत्पादनात वाढ होते आणि कोंबडीच्या वजनात सुद्धा वाढ होते. आणि सरतेशेवटी सर्वात महत्त्वाचा फायदा कोणता म्हटला तर कुक्कुटपालनात टोमॅटोचा वापर केल्यानं आपला खाद्य खर्च खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो. तो कसा मी उदाहरणादाखल समजावून सांगतो. बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण विकतचं खाद्य हे घेत असतो त्यावेळेस लक्षात घ्या की गहू आज 30-35 रुपये किलो आहे, बाजरी त्याच रेंजमध्ये आहे आणि मका जवळपास एक 20 ते 25 रुपये किलो आहे आणि स्टार्टर फिनिशर हे जर म्हटलं तर जवळपास 35 ते 40 रुपये किलो आहे. सामान्यतः एक कोंबडी दिवसाला 120 ग्राम खाद्य खाते असं गृहीत धरलं तर यापैकी 40% आपण त्या ठिकाणी त्या कोंबडीला टोमॅटोचा वापर हा करू शकतो खाद्य म्हणून. म्हणजे 120च्या 40% किती तर बारचोक 48 म्हणजे 48 ग्राम म्हणजे जवळपास 50 ग्रामपर्यंत आपण त्या कोंबडीला खाद्य म्हणून टोमॅटो देऊ शकतो. आता 50 ग्रॅम जर आपण टोमॅटो त्या कोंबडीला दिला तर हेच खाद्य आपण जर विकतचं घालायचं म्हटलं 50 ग्रॅम तर किती खर्च होतो. आता 50 ग्रॅम म्हणजे आता पहिल्यांदा आपण एक उदाहरण घेऊया की समजा आपण स्टार्टर फिनिशर गहू यांचा विचार केला तर 35 रुपये किलो. आता 35 रुपये किलो म्हणजे किती तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपल्या लक्षात यायला हवं की 35 रुपये किलो म्हणजे एक रुपया म्हणजे किती 100 पैसे. तर 35 रुपये किलो म्हणजे 3500 पैशाला 1000 ग्रॅम म्हणजे 3.5 रुपयाला 1 ग्रॅम हे खाद्य पडते. आता 50 ग्रॅमचा जर विचार केला तर आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की 50 ग्रॅम म्हणजे किती तर जवळपास या ठिकाणी 0.35 पैशाला आपल्याला इथे 1 ग्राम पडायला म्हणजे आपला खर्च हा $2.25 रुपये व्हायला एका कोंबडीसाठी खाद्य विस्तार करताना. म्हणजे एखाद्या कोंबडीला जर 50 ग्राम खाद्य द्यायचं असेल तर ₹1.75 खर्च येतो जर आपण विकतचं खाद्य वापरत असाल तर. मग याच्या ऐवजी जर आपण या ठिकाणी विचार केला की नाही हे 50 ग्रॅम जे आहे तर मी काय करतो टोमॅटो तिला खाऊ घालतो. तर टोमॅटोच्या वापरानं खाद्य खर्च कसा आटोक्यात येतो ते बघा. तर टोमॅटोचा आजचा भाव जर बघितला तर तो जवळपास एक 2 ते 3 रुपये किलो. 25 किलोचं जे कॅरेट आहे ते 40-50 रुपयाला मिळत आहे. सामान्यतः आपण 3 रुपये भाव पकडू आणि मी चांगल्या टोमॅटोचं म्हणते. आता बाकी तर 1-2 रुपयात बेभाव टोमॅटो मिळाले तर 3 रुपयाचा भाव पकडला तर 3 रुपये किलो म्हणजे किती तर 3 रुपये किलो म्हणजे काय की बाबा आपल्याला 300 या ठिकाणी पैशांना 3000 त्या ठिकाणी 1000 ग्रॅम हे खाद्य मिळत आहे.
म्हणजे आपल्याला या ठिकाणी 0.3 पैशामध्ये 1 ग्राम फीड इथं इन्व्हॉल्व होऊन जाते. म्हणजे सिंपली म्हटलं तर ₹3 1 किलो जर आपण असं गृहीत धरलं तर जवळपास 30 पैशाला 100 ग्रॅम म्हणजे 50 ग्रॅमसाठी 0.15 पैसे आपल्या इथं द्यावं लागतील म्हणजे 15 पैसे. ओके. म्हणजे इथं तुम्हाला तुलना सांगतो. टोमॅटोचा वापर केला 50 ग्रॅम तर 15 पैसे खर्च यायला आणि त्याच्याऐवजी जर आपण विकतचं खाद्य वापरलं तर ₹1.75 खर्च यायला. म्हणजे ₹1.75 15 पैसे वगळले तर ₹1.60 शिल्लक आहे. म्हणजे फक्त आपण विकतच्या खाद्याच्या ऐवजी टोमॅटोचा पर्याय निवडला तर याच्यामुळं आपलं ₹1.60 खाद्य बचत व्हायली. म्हणजे एवढा फायदा आपला व्हायला. म्हणजे आपण जर गृहीत धरलं की बाबा आपल्याकडे 100 कोंबड्या येतात तर एका कोंबडीचा ₹1.60 फायदा व्हायलाय म्हटलं तर 10 कोंबड्यांचा ₹16 फायदा व्हायलाय. म्हणजे आपण 100 कोंबड्यांचा बघितलं तर ₹160 फायदा व्हायला. ₹60 जाऊ द्या, पण प्रति कोंबडी ₹1 तर फायदा व्हायला ना पक्का. तर अशा पद्धतीने खाद्य खर्चात सुद्धा खूप सारी बचत या टोमॅटोच्या वापरानं होत असते. आता हा जो टोमॅटोचा पर्याय आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा याच्यामुळं आहे, की टोमॅटो सहज उपलब्ध होतात. टोमॅटो देण्याची पद्धत पण फार इझिली आहे, काही टेन्शन नाही. तर मग टोमॅटो 12 महिने देऊ शकतात का? तर बघा जेव्हा खूप जास्त थंडी आहे आणि खूप जास्त पाऊस पडलाय, ती गोष्ट वगळीत तुम्ही 12ही महिने टोमॅटो देऊ शकता. खास करून उन्हाळ्यात तर टोमॅटो द्यायलाच हवे. सीझन चेंज होताना सुद्धा टोमॅटो देऊ शकता. आता टोमॅटोचा वापर करण्याची पद्धत कळाली आपल्याला किंवा आपण फक्त खूप पाऊस पडला आणि खूप थंडी पडली तर वगळायचं आणि ज्यावेळेस भाव खूप जास्त आहे तेव्हा तर आपण आपोआप देणारच नाहीत म्हणजे काही विषयच नाही. मग टोमॅटोचा वापर कशा पद्धतीने करायचा? तर काय नाही, टोमॅटो मार्केटमधून आणले. एकदम खराब टोमॅटो काढायचे, ते उकरड्यावर टाकून द्यायचे. बाकी जे चांगले-चांगले टोमॅटो त्यांना धुवून घ्यायचं, त्याला कट करायचं. कट करून त्याच्यावरती मीठ लावायचं आणि हे मीठयुक्त असणारे टमाटे त्याला खायला घालायचे. ते चवीनं खातात, जबरदस्त खातात. त्यांचं पोषण होऊन जाते. आणि असं केल्यानं काय होते मित्रांनो, की त्यांचं पोषण बऱ्यापैकी होते, पोषण चांगल्यापैकी होते आणि याच्यामुळं आपला खाद्य खर्च पण इन कंट्रोल राहतो. आणि या सगळ्या गोष्टीमुळं काय जर उन्हाळ्याचा विचार केला तर बाहेरचं तापमान वाढतं तेव्हा कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी ठेवण्यासाठी हा टोमॅटो बेस्ट पर्याय त्या ठिकाणी बनतो, ज्यामुळे कोंबडीवरचे आजार सुद्धा आपण कमी करू शकतो. आणि त्या टोमॅटोला मीठ लावून दिलं तर काय होते, जे उष्माघाताचा त्रास आहे कोंबडीला उन्हाळ्यात तो सुद्धा कमी होऊन जातो. म्हणून मित्रांनो इथून पुढे आवर्जून फक्त खूप पाऊस पडला आणि खूप थंडी पडली तर ही गोष्ट वगळली तर 12ही महिने आपण सर्वांनी भाव जर कमी असेल तर टोमॅटोचा वापर करायला काही हरकत नाही. मग टोमॅटोचा वापर आता आपण बघितलं का करावा, कसा करावा, किती करावा. किती जर नसेल समजलं तर पुन्हा सांगतो, प्रति कोंबडी प्रति दिवस 50 ग्राम आपण देऊ शकता. मग अशा पद्धतीनं जर टोमॅटोचा वापर आपण दररोज करत असाल तर याच्यामुळं कोंबडीच्या अंडे उत्पादनात वाढ होते, यामुळं कोंबडीच्या वजनात वाढ होते, यामुळे कोंबडीच्या खाद्य खर्चात बचत होते आणि याच्यामुळं कोंबडीवर आजार येण्याचं प्रमाण सुद्धा कमी होऊन जाते. म्हणून कुक्कुटपालक बांधवांनो आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी आवर्जून कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून इथून पुढे टोमॅटोचा वापर जर टोमॅटो स्वस्त असेल तर करत राहावा. ही माहिती आपल्या समोर सादर करत असताना फार संशोधन व रिसर्च करण्यात आलं. त्यामुळे ही माहिती जर तुमच्या उपयोगात आली तर कुठेतरी आमचं सार्थक झालं असं आम्हाला या ठिकाणी वाटेल. त्यामुळे ज्या काही अडचणी वगैरे असतील त्या कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आपल्यासारखे बरेच कुक्कुटपालक बांधव जे म्हणतात की सर आम्हाला आपलं मार्गदर्शन हवं आहे आणि आम्हाला आपल्यासोबत थेट बोलायचं तर याची व्यवस्था आपण केली आहे. आपण घेऊन आलो आहोत रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग, ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळत असते. जे मार्गदर्शन आपल्याला दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता प्राप्त होते. इथं पहिल्यांदा लेक्चर घेतले जाते, त्यानंतर वेदर बुलेटिन किंवा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार व या असणाऱ्या प्रतिकूल परिणामापासून कोंबड्यांचा कसा बचाव करायचा की ज्यामुळे मृत्यूदर होईल कमी. त्याचबरोबर सेगमेंट नंबर 3 मध्ये जी काही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी स्वतः देत असतो. लाईव्ह प्रश्न, लाईव्ह उत्तरं असतात आणि इतर दिवशी काही प्रश्न असतील तर दुपारी 3 ते 8च्या दरम्यान आपले लखन सर हे प्रश्नांची उत्तरं देत असतात. त्यांचा नंबर 84 21 82 62 62 आहे. पण जर आपण रजिस्ट्रेशन केलं असेल तरच लखन सरांना कॉल करून प्रश्न विचारू शकतात, म्हणजे तुमची निराशा व्हायला नको. तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममुळे काय फायदे होतात? तर बघा याच्यामुळे काय होते, आपला खाद्य खर्च 80% पर्यंत कमी होतो.
त्यानंतर आपल्याला शेड कसा बांधायचा याबद्दल माहिती मिळते. त्यामुळं आपली पैशाची बचत होते, मेहनतीची, वेळेची व जागेची बचत होते. त्याचबरोबर आपली कोंबडी आणि पिल्लं यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं हे आम्ही वारंवार सांगतो. त्यामुळं त्यांच्यावरती आजार येत नाहीत आणि आले तर तात्काळ ते दूर होतात. त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून कशी पिल्लं काढायची, त्यांची ब्रूडिंग फीडिंग व्हॅक्सिनेशन कसं करायचं हेही सांगितले जाते आणि यामुळे छोटं पिल्लू मोठे करेपर्यंत काही आपल्याला त्रास होत नाही. त्याचबरोबर आपल्यापाशी असणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दलही सखोल मार्गदर्शन आपल्याला केलं जाते. म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आम्ही करतो, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा आपला होऊन जातो परिपूर्ण. यामुळे खऱ्या अर्थानं आमच्यासोबत जर तुम्हाला जॉईन व्हायचं असं जोडल्या जायचं असेल व लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा आहे लखन सरांशी, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. लखन सरांना कॉल केला की ते फोन स्वीकारतील. त्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपलं पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढी माहिती आपण सर्वांनी पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 बस हा नंबर पाठवतील. बस यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. याच्यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल, जे मार्गदर्शन लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग आपल्यासाठी ओपन करून देईल. याचबरोबर मित्रांनो, आणखीन एक विनंती, खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन करून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच आपल्या रायझिंग स्टार परभणीच्या हक्काच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. यासाठी कॉल करा. लखन सरांशी नंबर 84 21 82 62 62 हा आहे. त्याबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आपण आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील होऊ शकतात. जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 या व्हॉट्सअप क्रमांकावरती नाव, पत्ता व 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर हा होता व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनात टोमॅटोचा वापर खाद्य म्हणून दररोज का, किती व कसा करावा, यामुळे काय काय फायदे होऊ शकतात. व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक वेळ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड हा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओज. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.